श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र कथासार अध्याय 21. आज एकादशी पण आहे. सुंदर देवालय निर्माण करताना चौक आणि बैठका आदींची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते, तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. या नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसा अध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 1800 आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधीस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडविल्या त्याचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांतांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपर्ली येथे आले आणि येथे त्यांचा परिचय शंकरशेठ यांच्यासोबत झाला. शंकरशेठ श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळे थोरात श्री स्वामींकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरित्र लिहिले झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्यासोबत या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फल प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथलेखकाने सरतेशेवटी श्री स्वामी चरणी केलेली आहे. अध्याय 21 समाप्ती. श्री स्वामी समर्थ.